माहिती आहे की आपल्या गावातील तरुण संदीप बाप्पू शेलार हे भारत मातेची 17 वर्षे सेवा करून सेवानिवृत्त झाले आणि सेवानिवृत्त झाल्यानंतर सुद्धा उरलेलं आयुष्य हे मिळणाऱ्या पेन्शनवर आरामात न जगता पुढे काहीतरी आपण अजून देशाची सेवा केली पाहिजे म्हणून सातत्याने त्यांचे प्रयत्न चालू होते आणि बघ त्यांचा आता महाराष्ट्र पोलीस दलात ठाणे येथे नियुक्ती झाली आणि काही ठिकाणी त्यांचं सिलेक्शन झालं। खरं तर आपण अनेक जणांना नोकरी लागताना बघतो पण त्यांचा काय फारसा आनंद आपण साजरा करत नाही, पण भारतीय जवानाचा आनंद का साजरा केला पाहिजे? कारण तुमची माझी सोपीशी गोष्ट आहे की ज्या वेळेला आपण आपलं तारुण्य असतं त्या तारुण्यामध्ये आपण वेगवेगळे स्वप्न बघत असतो आणि त्या स्वप्न बघत असताना वेगवेगळ्या गोष्टीचा आपण आनंद घेत असतो, पण भारतीय जवान भारतीय सैनिक असा एकमेव सैनिक आहे की तो भारत मातेच्या सेवेसाठी आईवडिलांना सोडतो, बायकोला सोडतो, गावाला सोडतो, मित्रांना सोडतो आणि आपण ज्या वेळेला लग्न कार्य सुख दुःख करत असतो त्यावेळेला ही लोक भारत मातेची सेवा करत असतात। 6-6 महिने त्यांना सुट्ट्या मिळत नाही किंवा जवळचं लग्न पकडायचं असेल तर त्यांच्या सुट्ट्यांचा आनंद घेऊन आपल्याला ते लग्न पकडावं लागतं। एवढं त्या लोकांचा त्याग आणि बलिदान असतो। कोणत्याही आईला तिचा मुलगा हा प्रियच असतो, पण ज्या वेळेला आपला मुलगा भारत मातेची सेवा करतोय आणि ज्यावेळेला टीव्हीवर आपण ऐकतो की अमुक ठिकाणी जवान शहीद झाला, तमुक ठिकाणी जवान शहीद झाला, त्यावेळेला ती बातमी ऐकून तिच्या आईला काय वाटत असेल, त्याच्या वडिलांना काय वाटत असेल, त्याच्या बायकोला काय वाटत असेल, भीतीचा एक 25% तरी मनामध्ये संकल्पना येत असेल आणि म्हणून या लोकांचा त्याग बलिदान हा महत्त्वाचा आहे आणि त्यांचा आपण कायम आदर केला असेल। आपल्या सर्वांना माहिती आहे की रशिया नावाचा एक देश आहे आणि त्या देशामध्ये अशी प्रथा आहे की ज्या ज्या वेळेला त्यांच्या देशाचे सैनिक जे बाजारातून जात असतात किंवा स्टँडवरून जात असतात तर तिथं बसलेले जेवढे लोक असतात ते त्या सैनिकाला बघून उभे राहतात आणि 3दा टाळी वाजवतात आणि त्याचा सन्मान करतात। दुर्दैव असं की आपल्या देशामध्ये सैनिकाचा काय एवढा मोठा सन्मान नाही किंवा त्याच्या आईवडिलांना काय आपण खूप महत्त्वाचं स्थान देत नाही। आजही आपल्याला सैनिक म्हटलं की तो पेन्शनवर दारू पिणारा किंवा मजा करणारा एवढीच आपली भावना आहे, पण सोपा विचार करून बघा ज्यावेळेला तुम्ही 5 ते 6 दिवस गावाला जातात आणि तुमच्या अंगावर असले नातू पुन्हा घडी विचारतो माझे बाबा केव्हा येतील, माझे बाबा केव्हा येतील, त्याला विचार करून बघा की ज्या सैनिकाची पत्नीला त्याची मुलगी विचारत असेल की माझे पप्पा कधी येणार, माझे पप्पा कधी येणार, इतरांचे वडील शाळेमध्ये मुलांना सोडताना दिसतात पण माझे वडील सोडायला येत नाही, ते का येत नाही याचं उत्तर जेव्हा सैनिकाची पत्नी त्याच्या मुलीला देत असेल तर निश्चितच तिच्या डोळ्यामध्ये आसू आल्याशिवाय राहत नसतील आणि म्हणून सैनिकाच्या बायकोचे, त्याच्या मुलाचे, त्याच्या आईवडिलांचे, त्याच्या परिवाराचे निश्चितच या देशासमोर उपकार आहेत, आपण त्यांचा आदर केला पाहिजे। आज सैनिकांचं खूप प्रमाण चांगलं झालंय की आता पहिल्या इतकं आपण आधुनिक झालोय। आज जरी सैनिक शहीद होण्याचं प्रमाण कमी असलं तरी त्यांनी दिलेलं तारुण्य, त्यांनी केलेला त्याग, त्यांनी केलेली देशाची सेवा हे आपल्या सर्वांना उपकार आहे आणि त्या उपकारांबद्दल आपण खरोखर त्यांना शुभेच्छा द्यायला पाहिजे। म्हणून मी संदीप बापूंना आजनगावाच्या वतीनं, गुडेलगावाच्या वतीनं, सर्व ग्रामस्थांच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि सर्वांना विनंती करतो की आपल्याकडे जे सैनिक जवान असतील, त्यांचे आईवडील असतील, त्यांचा आपण आदर करा। आपण खूप काही त्यांना देऊ शकत नाही, पण बँकेच्या लाईनीमध्ये तुम्हाला सैनिकांचा वडील दिसला तर तुमच्या पुढे त्यांचा नंबर द्या। एसटी मध्ये जर तुम्हाला सैनिकांचे वडील उभे दिसले तर तुमची जागा त्यांना बसायला द्या किंवा एखादी सैनिकाची बाई काही अडचणीत दिसली तर त्यांना आपण मदत करा। एवढं जरी आपण केलं तरी त्यांनी जे देशावर उपकार केले, जे देशासाठी आपलं आयुष्याची होळी केली त्याचं ते सत्कारी लागलं असं आपल्याला म्हणता येईल। मी संदीप बापूंना खूप खूप शुभेच्छा देतो। आजच्या योगायोगाने मी आजन ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच आणि त्यांच्या ग्रामपंचायत सदस्यांचं पण अभिनंदन करतो की ज्यावेळेला ही जागा सौर ऊर्जा प्रकल्पाला देण्यात आली, आम्ही सरपंच उपसरपंच संपर्क साधला की आपण ही जागा देतोय मग पुढचं काय, तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं तुम्ही चिंता करू नका, आपली जेवढी जागा होती त्याच्या डबल जागा आम्ही तुम्हाला रनिंगसाठी, व्यायामसाठी उपलब्ध करून देऊ। आपल्या दोघं गावांच्या सैनिकांची उपेक्षा होणार नाही याची आम्ही पुरेपूर काळजी घेऊ आणि त्या अनुषंगाने त्यांनी आपल्याला जागा उपलब्ध करून दिली। आपण त्यांचंही अभिनंदन केलं पाहिजे, त्यांचं या ठिकाणी मी धन्यवाद करतो। आणि संदीप बापूंनी देशाची सेवा करून तुमच्या आणि माझ्या कुटुंबावर जे उपकार केले मी त्याला उपकारच म्हणेन, कारण कोणाला 1 लाख रुपये दिले आणि त्यांनी सांगितलं आई बंदूक घेऊन जाय तर कोणी जाणार नाही। साप दिसला तरी आपण घरामध्ये घुसतो, ही लोक बंदूक घेऊन शत्रूच्या समोर निधड्या छातीने उभे असतात, ती आपल्यासाठी उभे असतात, म्हणून आपण त्यांचं कौतुक केलं पाहिजे, अभिनंदन केले पाहिजे आणि यांच्या सर्वांच्या आई वडिलांचा आपण आभार मानलं पाहिजे। पुढच्या जीवनासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो। या ठिकाणी थांबतो। जे काही बरोबर असेल ते भगवंताची कृपा, माझ्या बोलण्यामध्ये जे काही चुकलं असेल तो माझ्या आदरण्याचा भाग आहे असं समजून आपण स्वीकार करावं आणि टाळ्यांच्या गडगडात आपण या सैनिक जवानाला आनंदाने शुभेच्छा